मला असं वाटतं की नवीन वर्ष या राज्यातील सर्व नागरिकांना सुख शांती समाधानाचं जावं एवढ्या सदिच्छा तर आमच्या आहेतच, पण ते सुख शांती समाधानात जाण्यासाठी नागरिकांच्या जीवनात येऊ घातलेल्या आलेल्या येऊ शकतील अशा अडीअडचणींवर मात करणं अशी व्यवस्था उभी करण्याचा निर्धार या महायुतीच्या सरकारने घेतलाय, ठरवलाय। माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी तर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री म्हणून गडचिरोलीत आणि त्या भागाचा दौरा आणि एका अर्थाने संदेशच दिलाय की आम्ही सर्व समावेशक अशा पद्धतीच्या विकासाचं स्वप्न घेऊन आता पुढे जातो आहोत। माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे सगळेच याच पद्धतीने आता महाराष्ट्र थांबणार नाही या एका वाक्याला धरून येत्या वर्षामध्ये आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत। राऊतांचं सामनामध्ये मानलंय की हे जे वर्ष आहे ते मुस्कटदाबीचे वर्ष सरलेलं आहे, हत्याकांड घडवणारे वर्ष। मला असं वाटतं की राऊत साहेब आजकाल एका अर्थाने भ्रमिष्ट झाल्यासारखे वागतायत आणि बोलतायत, आणि म्हणून भ्रमिष्ट झालेला माणूस सत्याला आधारित बोलत नाही। त्यांची उभाटा सेनेत मुस्कटदाबी होत असेल, उभाटा सेनेची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मुस्कटदाबी होत असेल, काँग्रेसने या दोघांची मुस्काट फोडली असतील, काय मला माहित नाही। आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन हा भ्रमिष्ट माणसाच्या लेखनाचा आहे। तर साळवी देखील आता त्यांच्यावरती कारवाई होत आहे एसीबी कडनं, ते आता भाजपकडे जातील का शिंदे गटाकडे जाईल असं मला याची पूर्ण माहिती नाही आहे, त्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे। ठाकरे गटाला मोठा फटका बसू शकतो, मला याची पूर्ण माहिती नाही। सर, एआय संदर्भात काय सांगाल? नुकतीच तुमची बैठक झाल्याची माहिती मिळते, काय सूचना तुम्ही डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत? या वर्षात नेमकी तुमची त्या संदर्भातली भूमिका काय असणार? गेल्या मार्च पासून केंद्र सरकारने आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरचं राष्ट्रीय धोरण आणि वर्ष त्या पुढचं त्या दृष्टीने गतिमान कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे। आजच्या 1 जानेवारी पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमाला लागणारा डेटा सेट ऍग्रिगेट करण्याच्या अभियानाला केंद्र सरकारने 7 पिलर्स निर्माण करून याबद्दलच्या कामाची गती वाढवलेली आहे। येणाऱ्या काळातली भाषा, तंत्रज्ञान आणि भविष्य हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातच आहे किंवा माध्यमातूनच होऊ शकतं। ही जगाची भाषा झालेली आहे। आणि मग अशा वेळेला महाराष्ट्र आपला या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग, सदुपयोग, यातनं निर्माण होणाऱ्या संध्या, उद्यमशीलता, रोजगार या सगळ्याचा उपयोग योग्य पद्धतीने होऊन देशामध्ये महाराष्ट्र नंबर 1 चा व्हावा म्हणून केंद्र सरकारने घातलेल्या धोरणांतर्गत राज्याने नंबर 1 कसा पटकवायचा आहे यासाठीचं एक एआय धोरण महाराष्ट्र राज्याचं व्हावं आणि ते होण्यासाठीचे निर्देश मी त्या ठिकाणी आमच्या कालच्या विभागाच्या बैठकीत दिलेत। या 100 दिवसामध्ये एक सर्वंकष धोरण ज्यामध्ये सेफ्टी, उद्यमशीलता, स्टार्टअप, डेटा सेट, क्लीन डेटा या सगळ्या विषयातलं धोरण आणि विविध क्षेत्रात त्याचा उपयोगिता याबद्दलचं आपण आणतो आहोत। आणि महाराष्ट्र एक पहिलं राज्य होईल की जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भातलं राज्याचं धोरण समोर घेऊन येत आहे। वाल्मिक कराड यांना आता न्यायालयीन सीबीआय कोठडी झालेली आहे, असं बघता फडणवीसांनी देखील सांगितलं कठोर कारवाई होईल जो दोषी असेल। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की या सर्व प्रकरणामध्ये कैलासवासी देशमुख भैया यांचे मारेकरी पकडले गेले पाहिजेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की या सर्व प्रकरणामध्ये
कैलासवासी देशमुख भैया यांचे मारेकरी पकडले गेले पाहिजेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या कायदेशीर आणि चौकशीच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत या सगळ्याची चौकशी होईल. कोणालाही सोडलं जाणार नाही. जो कोणी दोषी असेल फास त्याच्यापर्यंत नक्की जाईल. अशा पद्धतीचं काम हे पोलीस करतायत आणि पोलिसांना ते काम करण्याची सूटही आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी यातली स्पष्टता दिलेली आहे. मुंडे हे मंत्रिमंडळात नको असं देखील आता विरोधक म्हणत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे असतील या धनंजय मुंडे. मी विरोधकांच्या भाष्यावर टीका ज्यासाठी करत नाही कारण ते हास्यास्पद तर आहेच, पण या प्रकरणाला राजकीय रंग देण्यापेक्षा आमच्या देशमुख भैयांना आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळेल या दृष्टीने काम करणं आवश्यक आहे. ही सरकारची भूमिका आहे. धनंजय मुंडे यांच्यावरती त्यांच्याच पक्षातले नेते देखील नाराज असल्याचं समोर आलेलं आहे. हे प्रकरण व्यवस्थित हाताळलं गेलं नाही असं त्यांचं. सुरेश दसने देखील आवाज उचलला. मला असं वाटतं याच्यावर राजकीय कुठलंही भाष्य मी करणार नाही. त्याबद्दल राजकीय भाष्य टाळून दिवंगत देशमुख भैयांना न्याय मिळवून देणं हीच आमची प्राथमिकता राहील. जळगावमध्ये हिंसक वळण पाहायला मिळतं. गुलाबराव पाटील यांच्या पत्नी यांच्या गाडीच्या वाहनात धडक दिल्यामुळे दोन्ही गटात वाद निर्माण झाला. मला संपूर्ण याची माहिती नाही, पण कायदा सुव्यवस्था कोणीच हातात घेऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचं राज्य राखणे सगळ्या नागरिकांचंच कर्तव्य आहे. पोलीस आपलं काम चोख करतील एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या त्या एप्रिल किंवा मे मध्ये घेण्याचा सरकारचा विचार आहे. 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सुनावणी. प्रकरण न्यायालयामध्ये आहे, तारीखही ठरलेली आहे. न्यायालयातला निर्णय येईपर्यंत आपण वाट पाहूया. पण महाराष्ट्रातील सामान्य नागरिकाला त्याच्या अधिकारांच्या सेवा सुविधा मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या जनप्रतिनिधींची आवश्यकता आहे. त्यामुळे निवाडा लागल्यानंतर तातडीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात ही सरकारची भूमिका आहे. अजित पवारांच्या आईने विठुरावाकडे साकडं घातलेलं की पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र यावं. काय वाटतं या वर्षामध्ये? विनय गोविंदानं नांदावं. बघा, एवढ्या मोठ्या माऊलीने केलेल्या वक्तव्यावर मी माझं मत व्यक्त करावं एवढा मोठा नाही. सदस्य नोंदणी सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात आगामी महानगरपालिका असतील त्या भाजपला कशा प्रकारचा आता फायदा होणार आहे? भारतीय जनता पक्षाने ठरवलंय या आजच्या 1 तारखेपासून 20 तारखेपर्यंत 1 करोडच्या दरम्यान किंवा त्यावर ऑनलाईन सदस्यता भारतीय जनता पक्षाची करायची आहे. या संदर्भातला आवश्यक असलेल्या सगळ्या तांत्रिक बाजू कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं, सक्रिय कार्यकर्ते, बूथ प्रमुख आणि प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला जबाबदारी या माध्यमातून जे उद्देश डोळ्यासमोर ठेवलाय 1 करोडच्या वरील सदस्यता करण्याचं, त्या दिशेने नियोजन झालेलं आहे. या होणाऱ्या सदस्यता या ऑनलाईन असल्यामुळे त्यातनं जनरेट होणारी लिंक, त्यातनं मिस कॉल माध्यमातून मिळणारी इन्फॉर्मेशन याला फॉर्मलाइज करण्यासाठी जी कार्यशाळा घेणे आवश्यक आहे ती घेतलेली आहे. या सगळ्या संघटन पर्वाचे प्रमुख आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत आणि माननीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी यांनी या विषयात कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. आजपासून आम्ही कामाने गतीला लागलोय आणि त्या गतीने पुढच्या 15-20 दिवसामध्ये आमचा 1 करोडचा उद्देश आम्ही सफल करू. कार्यकर्त्यांची टोळी सदस्यता माध्यमातून नागरिकांच्या घरोघरी जाईल आणि त्यातनं एक मोठं जाळं भारतीय जनता पक्षाच्या संघटनेचं उभा करण्याचा आमचा मानस आहे. महायुतीमध्ये एकला चलोचा नारा असणार आहे का महानगरपालिकेमध्ये? नाही, याच्यावर आज कुठलीही चर्चा झालेली नाही. महायुती म्हणून आम्ही एकत्र लोकसभा लढलोय, विधानसभा लढलोय. नगरपालिका महानगरपालिकांच्या विषयात तिन्ही पक्षांचे नेते महायुतीबद्दलचा सकारात्मक निर्णय घेतील असं मला वाटतं. ठाणे जिल्ह्यामध्ये स्ट्राईक रेट बघलं तर आमदारांचा तुमचा जास्त आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी महापालिका या पालकमंत्री तुमचा असणार का? महायुतीमध्ये पालकमंत्री या विषयावरून बेबनाव नाही. त्यामुळे कुठल्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण याचा अंतिम अधिकार हा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे असतो आणि मुख्यमंत्री महोदयाने वारंवार सांगितलंय की आम्ही तिघेही एकत्र मुख्यमंत्री
प्रमाणेच काम करतो आहोत आणि म्हणून त्या अर्थाने एक शिफ्ट मध्ये एक मुख्यमंत्री असं ते बोलताना म्हणाले, त्या अर्थाने ते तिघे बसून निर्णय करतील. स्ट्राईक रेट तुमचा जास्त आहे त्यामुळे चांगली गोष्ट आहे. जिल्ह्यामध्ये स्ट्राईक रेट आमचा चांगला आहे, तो सगळ्यांना माहिती बरोबर घेऊनच आहे.